भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला पवित्र असा हा नरदेह दिलाय याचा भरोसा नाही महाराज. कधी जाईल याचा भरोसा नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. म्हणून सावध होऊन त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे तर परमार्थ केला पाहिजे. नव्हे नव्हे तो भगवान परमात्मा जीवनामध्ये आपलासा केला पाहिजे. कारण त्याच्याशिवाय या जीवाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. आपला तो एक देव करून घ्या. आपला तो एक देव करून घ्यावा. 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 तेने विनतीवा सुख नवे. तेने विनतीवा सुख नवे. तेने विनतीवा सुख नवे. तेने विनतीवा सुख नवे. येरती माई के दुःखाची जन्नती. 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 येरती माई के दुःखाची आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणताहेत की बाबा रे, मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर तुम्हाला जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. काय? तो देव आपलासा केल्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. कारण एकमेव सुख देणारा कोण आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार किंवा सुख रूपाईसा. दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुख फक्त आणि फक्त त्या परमात्म्याजवळ तुम्हाला मिळेल. इतरत्र तुम्हाला कुठेही सुखाची प्राप्ती होणार नाही. आणि महाराज, प्रत्येक जीवाला खऱ्या सुखाची आवश्यकता आहे आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे. आता मी इथं तुम्हाला जर म्हटलो तुम्हाला कोणाला दुःख पाहिजे, कोणी म्हणेल का मला दुःख पाहिजे म्हणून? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. कोणालाही दुःख आवडत नाही महाराज. मरण दोन गोष्टी कोणालाच आवडत नाही. कोणत्या कोणत्या? मरण कोणालाही आवडत नाही आणि दुःख कोणालाही आवडत नाही महाराज. सार्वभौम पद जगापडी आहे. प्रत्येकाला काय वाटतंय? मला सत्ता असावी, है की नाही? आणि प्रत्येकाला वाटतंय मला सुख मिळावं. दुःख कोणालाही आवडत नाही. मग जर सुख हवं असेल तर तो देव तुम्हाला आपलासा करून घ्यावाच लागेल. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. तो देव आपलासा करावा लागेल. लोक म्हटले महाराज आम्हाला तुमचा देव लागत नाही. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागे. आम्हाला तुमचा देव लागत नाही. तुकोबाराय म्हटले अरे बाबा फुकट घ्या, देव घ्या फुका. देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. तरी पण लोक म्हणले महाराज आम्हाला तुमचा देव फुकट नको आणि विकतही नको. आता मात्र तुकोबारायांच्या लक्षात आलं की ह्या लोकांना देव म्हणजे काय आहे हे लक्षात आलेलं नाही. मग तुकोबाराय म्हटले बाबा रे तुम्हाला देव पाहिजे का? म्हणे आम्हाला देव लागत नाही. मग सुख पाहिजे का? आता कोण म्हणे नको. ते म्हटले हो आम्हाला सुख पाहिजे. आणि मग तुकोबाराय म्हटले की बाबा रे देव आणि सुख हे शब्द किती हो? देव आणि सुख हे शब्द किती आहे? दोन आहे. पण वस्तू मात्र एकच आहे ना. का सूर्य आणि प्रकाश हे शब्द किती आहे? दोन. आणि वस्तू
एकच आहे. सूर्य आणि प्रकाश हे शब्द जरी दोन असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. किंवा साखर आणि गुढी हे शब्द किती आहे? दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे ना. का असं कधी झालंय का? तुम्ही दुकानामध्ये गेले आणि दुकानदाराला म्हटले, दुकानदार भाऊसाहेब एक काम करा, मला बिना गुढीची 1 किलो साखर द्या. देतील का? साखर आणि गुढी, कारण साखर कशाच्या ठाईने राहते, गुढी कशाच्या आश्रयाने राहते? गुढी साखरेच्या ठाई. साखरेला सोडून गुढी राहू शकत नाही. म्हणजे साखर आणि गुढी हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. दिवा आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. सूर्य आणि प्रकाश हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. ज्ञानोबा काय बोलले? कारवीचा अस्तमानी अंधारेने कोंदे रजनी, तैसा हाची गगनी मांडला असे. सूर्य मावळला आणि प्रकाश तसाच राहिला, असं आहे का? नाही. अरे सूर्य मावळल्यानंतर प्रकाश सुद्धा मावळल्या जातो. त्याप्रमाणे म्हणजे साखर आणि गुढी, सूर्य आणि प्रकाश, दिवा आणि प्रकाश हे शब्द दोन जरी असले तरी पण वस्तू मात्र एकच आहे. मग महाराज म्हणतात देव आणि सुख हे शब्द दोन आहे, पण वस्तू मात्र एकच आहे. मग जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खऱ्या सुखाची प्राप्ती करून जर घ्यायची असेल तर तो नाविलाजाने का होईना तो देव तुम्हाला आपलासा करावाच लागेल. त्याच्याशिवाय सुखाची प्राप्ती कदापि होणार नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोही. एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. 2 चरणाचा भाव झालाय. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. विठोबा आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख नोहे. एरते माये के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. आज खऱ्या अर्थाने विठ्ठल बाबांचा हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थाने या बाबांचा 1 वर्षाचा प्रवास आहे. कारण आपण त्या ठिकाणी व्यक्ती गेल्यानंतर तेव्हापासून तर 1 वर्षापर्यंत म्हणजे वर्ष श्राद्धापर्यंत त्या व्यक्तीचा हा 1 वर्षाचा प्रवास असतो. आता आपल्याला उरलेल्या वेळामध्ये बाबांचा या जीवन प्रवास गेल्यानंतर या नश्वर देहाला ठेवल्यानंतर आजपर्यंतचा 1 वर्षाचा हा जो प्रवास आहे ना तो गरुड पुराणानुसार 1 वर्षाचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. आपण त्या ठिकाणी व्यक्ती गेल्यानंतर दशक्रिया करतो किंवा त्यांचा 13वा करतो, वर्ष श्राद्ध करतो. का करतो हो? आता मी त्या दिवशी दशक्रियेच्या प्रवचनामध्ये गावामध्ये सांगितलं होतं, पण पुन्हा सांगतो म्हणजे आणखीन भर पडेल. का करावा लागतो हो दशक्रिया, 13वा, वर्ष श्राद्ध? तर बघा, मनुष्य गेल्यानंतर ज्या वेळेला या देहातला तो आत्मा बाहेर पडल्यानंतर तो आत्मा कुठे प्रस्थापित असतो, कुठे राहतो, कुठल्या अर्थाने कुठल्या ठिकाणी तो आश्रयाला राहत असतो? तर त्याचं उत्तर आहे महाराज, तो जीवात्मा
व्यक्ती गेल्यानंतर, या देहाला सोडल्यानंतर आपल्या घराची जी चौकट आहे ना, त्या चौकटीच्या उजव्या बाजूला राहतो. हे गरुड पुराण सांगते, उजव्या बाजूला राहते. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या शरीराला, काय म्हणतात त्याला, प्रेताला त्याची स्नानविधी वगैरे ज्या काही विधी असेल त्या विधी होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा चौकटीच्या उजव्या बाजूला आश्रय करत असतो. आणि मग त्याला घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर तो जीवात्मा सुद्धा त्यांच्या सोबत येत असतो. आता तिथे आल्यानंतर आपण काय करतो? घट खांद्यावर घेतो आणि काय करतो? फिरवतो. फिरविला घट, होडीला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली, बोंब मारतो आणि तो घट फोडतो. कशाने फोडतो तो घट? दगडाने फोडतो. त्याला काय म्हणतात? त्या दगडाला जीवखडा किंवा आश्मा असं म्हणतात. बरं, तो आश्मा किंवा जीवखडा त्याचं काम झाल्यानंतर आपण त्याला स्मशानभूमीमध्ये ठेवतो का घरी घेऊन येतो? आपल्या गावाची काय परिस्थिती आहे? तिथंच ठेवतो. पण हे चुकीचं आहे. गरुड पुराण असं सांगतंय की तो जीवखडा तिथं ठेवायचा नाही. कारण त्याला जीवखडा का म्हणतात? हो, जीवखडा का म्हणतात त्याला? कारण तो जीवात्मा त्या दगडाच्या, त्या खड्याच्या आश्रयाने राहत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? जीवखडा. मग आयुष्यभर त्याची इस्टेट आपल्याला चालते, आयुष्यभर त्याची संपत्ती आपल्याला चालते. मग या देहाला तो सोडून गेल्यानंतर त्याचा संबंध डायरेक्ट तोडून टाकायचा का? मग आपण त्याला का घरी घेऊन येत नाही? गरुड पुराण सांगतोय तो खडा तिथं ठेवायचा नाही. कोऱ्या वस्त्रामध्ये तो खडा बांधायचा, घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर तो जीवात्मा गेलेला त्याचा फोटो आपण घरामध्ये लावतो. किती दिवस? त्याच्या फोटो समोर आपण दिवा प्रकाशित करतो, प्रकाशमान करतो. तो दिवा किती दिवस लावतो आपण? 13 दिवस लावतो, बरोबर. मग तो जीवखडा त्या कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून आणल्यानंतर त्याच्या आश्रयाने त्या दिव्याजवळ ठेवायचा. 13 दिवस अग्नीच्या साक्षीने त्या खड्यावरती 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. बरं, का करावा लागतो 13वा? आणखी एक कारण सांगतो. आपले प्रत्येकाच्या जीवनामध्ये, म्हणजे शास्त्र असं सांगतंय, माणूस गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत प्रामुख्याने 3 विधी येतात. कोणते कोणते? पहिला आहे दशक्रिया विधी, दुसरा आहे 13व्याचा विधी आणि तिसरा आहे आजचा वर्ष श्राद्धाचा विधी. हे 3 विधी प्रामुख्याने येतात. कधी? गेल्यानंतर. आता विधी आणि शास्त्र याच्यामध्ये फरक आहे. दशक्रिया हा विधी आहे आणि 13वा आणि वर्ष श्राद्ध हे मात्र काय आहे? शास्त्र आहे. आता विधी आणि शास्त्र याच्यामध्ये काय फरक आहे हो? तर विधीमध्ये फेरबदल करता येतो. कारण तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये जर एखादं शुभ कार्य असेल तर आपण दशक्रिया कधी करतो? 7व्या दिवशी करतो, 5व्या दिवशीही करतो. म्हणजे दशक्रिया हा विधी आहे. म्हणून त्याच्यामध्ये आता वास्तविक पाहता अडचण असेल तरच केला पाहिजे बरं का, नाहीतर दशक्रिया हा दशक्रियाच्याच दिवशी झाला पाहिजे. पण जर घरामध्ये शुभ कार्य असेल तर नाविलाजाने त्या ठिकाणी काय करावा लागतो? दशक्रिया 7व्या किंवा 5व्या दिवशी करायला जमतो. मग दशक्रिया हा विधी आहे, त्याच्यामध्ये फेरबदल करता येतो. पण 13वा आणि वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण हे मात्र 2 शास्त्र आहे. शास्त्रामध्ये बदल करता येत नाही. शास्त्र हे शास्त्राप्रमाणेच झालं पाहिजे. मग 13वा हा 13व्याच्याच दिवशी केल्या जातो का 10व्या दिवशी जमतो? नाही. 13वा हा 13व्याच्याच दिवशी करावा लागतो. कारण ते शास्त्र आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणून करावा लागतो 13वा. आणि मग महाराज 13वा झाल्यानंतर अग्नीच्या साक्षीने त्या जीवखड्यावरती, त्या जीवात्म्यावरती 13 संस्कार होतात. आणि मग 13 संस्कार झाल्यानंतर त्या जीवात्म्याचा वरचा प्रवास चालू होतो. म्हणजे घरदार, गाडी, घोडी, आई, बाप, भाऊ, बहीण, चुलते, काके, मामा, मावशा, म्हणजे या सर्वांच्या ऋणानुबंधनातून तो जीवात्मा काय होतो? मुक्त होतो. आणि मग त्याचा वरचा प्रवास चालू होतो. आता हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रामुख्याने किती संस्कार सांगितलेत? किती? 16 संस्कार सांगितलेले आहेत. पण मला सांगा, इथं बसलेला कुणी असेल असा की त्यांनी सांगावं की हे 16ची 16 संस्कार माझ्यावर झालेत म्हणून? असा कुणीही नाहीये. त्याच्यावर हे 16 संस्कार होतच नाही. पण 3 संस्कार मात्र प्रत्येकावर होतात. कोणते कोणते? पहिला आहे नामकरण संस्कार. नामकरण संस्कार कधी करतात?
बारशाच्या दिवशी. म्हणजे मुलगा असेल तर त्याच्या उजव्या कानामध्ये त्याचं नाव सांगितलं जातं आणि मुलगी असेल तर डाव्या कानामध्ये तिचं नाव सांगितलं जातात. म्हणजे नामकरण हा संस्कार आहे पहिला. दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. आता विवाह सोहळा का संस्कार? संस्कार आहे, पण आपण काय केला त्याचा? विवाह सोहळा. सोहळा नाही, तो संस्कार आहे. बरं, पहिला आहे नामकरण संस्कार, दुसरा आहे विवाह संस्कार आणि तिसरा आहे अंत्येष्टी संस्कार. किती झाले? 3 झाले. मग 16तून 3 गेले, किती राहिले? कोण म्हणलं 12? 13. म्हणून करावा लागतो विठ्ठल विठ्ठल. हो हो. आणि मग महाराज त्या अग्नीच्या साक्षीने त्या जीवात्म्यावर 13 संस्कार झाले की मग मात्र तो या सर्वांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होतो आणि त्याचा वरचा प्रवास सुरू होतो. आणि मग वरचा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या जीवात्म्याला जाताना प्रवास करत असताना भूक लागते, म्हणून त्याचा आपण काय घालतो? महिना घालतो, म्हणजे पितृश्राद्ध त्याच्या नावाने घालतो. आणि आपण काय करतो त्या महिन्यानी? काय करतो? एका महिन्यानी नैवेद्य दाखवतो त्याच्या फोटो समोर आणि जेव घालतो. कोणाला? हा, मग जावई किंवा कोणता तरी पाहुणा व्यक्तीला जीव घालतो. तो तिथं जेवण केलं, त्याने जेवण केलं की त्या जीवात्म्याचं वरती पोट भरतं. आता तुम्ही म्हणाल महाराज कम्प्युटर जमाना आहे, कुठं चाललाय तुमचं टेक्नॉलॉजी? खाली जेव घातल्याचा आणि त्याचं वर पोट भरण्याचा अर्थार्थी संबंध काय आहे? आता त्याचा काय संबंध आहे एका मिनिटात सांगतो. आता इथं बसलेल्यांपैकी सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. 10,000 पासून तर 1-1 लाखापर्यंत मोबाईल आहे. आता तुम्ही तुमचा मोबाईल काढला का? काढा. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक ऍप्स आहेत. त्याच्यामध्ये फोन पे किंवा गुगल पे नावाचं ऍप आहे. त्या फोन पेला किंवा गुगल पेला तुम्ही टच करा. केलं? बर, मग तिथं खाली एक नंबर टाका, 96 89 52 98 60 आणि वरती 10,000चा आकडा टाका आणि करा सेंड. केला का? काय नाही केला ना? करू नका, फक्त ऐका. हा माझाच नंबर दिलाय, तुमचा देऊ का? म्हणजे तुम्ही सेंड केल्यानंतर एका मिनिटामध्ये, मिनिट सुद्धा नाही, एका सेकंदामध्ये आळंदीला माझ्या अकाउंटला जमा होतील. मग जसं हे आहे ना तसंच ती आहे. म्हणजे त्याच्या नावाने, त्या जीवात्म्याच्या नावाने खाली जर पितृश्राद्ध घातलं, त्याला जेव घातलं तर ते अन्न त्याला वरती प्राप्त होतं. आता ह्या एक कारणाने त्याला अन्न प्राप्त होतं. आणि आणखी एक दुसरं कारण आहे, त्याच्या नावाने जर पितृश्राद्ध महिना खाली जर घातलाच नाही तर कमीत कमी त्याने आयुष्यभरामध्ये अन्नदान केलेलं असावं. काय केलेलं असावं? अन्नदान. पंगत घातलेली असावी. सप्ताहामध्ये घाला, देवाच्या कार्यामध्ये कुठेही पंगत घाला. पंगत जर त्याने दिलेली असली तरच त्याला वरती अन्न मिळतं, नाहीतर त्या जीवात्म्याला वरती उपवाशी मारावं लागतं. आता आपण कोण कोण पंक्ती घालतोय? आपला तर सगळं आयुष्य चाललंय दुसऱ्याच्या पंक्ती जोडण्यात. मग आपल्याला कधी भेटन वरती? आपल्याला भेटन याच्यासाठी तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे? सप्ताहामध्ये पंगत एकट्याने घातली पाहिजे. बरोबर आहे ना काका? एकट्याने घातली पाहिजे. हो, उग सगळ्यांचा मेळावा मिळून तिथं कोणी घालीन हो. 5-5 रुपये दिल्यानंतर पंगत होते, पण एकट्याने पंगत घातली पाहिजे. म्हणजे त्याच एकट्याने पंगत घातली तरच त्याला त्या ठिकाणी काय मिळतंय? वरती. आणि आता याला पुरावा सांगतो, कारण महाराजांनी बुवानी जर पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा विचारा असं म्हणायचंय मला. पुरावा तुम्ही लागले लगेच पुरायला. ऐका, जर आपल्या नावाने जर पितृश्राद्ध कुणी खाली जर नाही घातलं तर आपण जर अन्नदान जर केलेलं असेल मृत्यू लोकांमध्ये तर आपल्याला वरती अन्न मिळतो. याला काय पुरावा आहे? महाभारतातला पुरावा आहे. काय? या मृत्यू लोकांमध्ये एक दानशूर व्यक्ती होऊन गेला. काय नाव त्याचं? कर्ण. कारण दानशूर हा शब्द आला की कोणाचं नाव येतं? फक्त कर्णाचं नाव येतं. आता तो कर्ण मरण पावला. आता तो गेल्यानंतर त्याचा वरचा प्रवास सुरू झाला. वरचा प्रवास करत असताना त्याला भूक लागली आणि मग त्याने चित्रगुप्ताला जेवण मागितलं. चित्रगुप्ताने सांगितलं तुला जेवण मिळणार नाही, कारण तू दानच केलं नाही. आता दान केलं नाही म्हटल्यानंतर कर्णाची तळपायाची आग मस्तकाला गेली.
तो म्हटला दान केलं नाही. अरे मृत्यूलोकामध्ये जाऊन कोणालाही विचारा, बुट्ट्या कोकऱ्याला विचारा, तर दानशूर म्हणून कोण एक व्यक्ती होऊन गेला तर आपलंच पठ्ठ्याचं नाव घेतलं जाईल, असं कोण म्हणतो? कर्ण. पण चित्रगुप्ताने सांगितलं बाबा तू दान केलं, पण कोणतं दान? तू सुवर्णदान केलंय, अन्नदान कधी केलंय का? कारण कर्णच दुसऱ्याकडे खात होता, तो कुठून दान करणार? पण कर्णाने एक काम मात्र चांगलं केलं. काय? त्याच्याकडे जर कोणी याचक आला, भिक्षुक आला, तर त्या ठिकाणी कर्ण सांगायचं की बाबा रे माझ्याकडे तुला देण्यासाठी अन्न नाहीये, पण तू एक काम कर. काय? पांडवांचं घर दाखवायचा, धर्मराजाचं घर दाखवायचा, तिकडे जा, तुला अन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो तिकडे जायचा, त्याला अन्न मिळायचं. आणि मग चित्रगुप्ताने सांगितलं तू दान केलं नाही, अन्नदान केलं नाही, पण अन्नदान करणाऱ्याचं घर मात्र बोटाने दाखवलं. मग एक काम कर, तुला भूक लागली ना, तुझं बोट तोंडामध्ये धर, तुझी क्षुधा, तुझी भूक भागल्याशिवाय राहणार नाही. मग एवढा दानशूर असलेल्या कर्णाला आपलं तोंड बोट तोंडामध्ये धरून आपली भूक भागवावी लागली. मग या कर्णाची ही अवस्था झाली तर आपलं काय होईल? म्हणून आपण कधीतरी एक पंगत घातली मरायच्या अगोदर. आणि मरणाचा काय भरोसा आहे का महाराज? मरणाचा भरोसा नाहीये, कधी येईल त्याची गॅरंटी नाहीये महाराज. म्हणून मरायच्या अगोदर एकदा तरी अन्नदान केलं पाहिजे. कारण आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, आपला महिना घालतीलच. हे कशावरून? कारण आपण पण काही साधे खुडीचे नसतो ना आपण. कारण आपल्याला जर 2 पोरं असले तर एकाला आजार दुजा भाव करतो आपण. आणि मग मेल्यानंतर ते म्हणते हे डांगार मेलं, याचा कशाचा महिना कशाचा काय घालायचा? कारण याने कधी मला कमी दिलं, त्याला जास्त दिलं, असं म्हणतो. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, आहे का नाही? आपली सोडवणूक आपणच अगोदर करून घ्यायची. मग काय करायचं? आपण अन्नदान केलं पाहिजे. मग आपण जर अन्नदान केलं तर आपल्याला वरती अन्न मिळतं, आणि मग महाराज त्या ठिकाणी त्याला ते अन्न प्राप्त होतं. पण आता पुढचा प्रवास करत असताना जाता जाता त्याला एक नदी आडवी लागते. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. आता ती नदी म्हणजे काय आपल्यासारखे पाण्याची नदी नाही बरं का. मग त्याच्यामध्ये पू, मांस, रक्त, नवे श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेत ना, त्या 28 प्रकारच्या नरकाने भरून वाहणारी ती नदी आहे. बरं, तिचा कड सुद्धा दिसत नाही, फार मोठी रुंद असलेली ती नदी आहे. मग त्या जीवात्म्याला त्या नदीच्या काठावर येण्याकरता किती दिवस लागतात? खालचे 13, नदीच्या काठाच्या अगोदर 28, आणि मग नदीच्या काठापर्यंत गेल्या 28 आणि 13 किती झाले? किती? 41 का 42? 41 दिवसांनी तो जीवात्मा वैतरणी नावाच्या नदीच्या काठावर येऊन पोहोचतो. आणि मग त्या नदीवर आल्यानंतर, आता ती नदी कशाची काका? पाण्याची नाही, रक्तपू मांसाची नदी आहे. त्याला ती नदी पार करायची असते. पण आता ती नदी त्याला पार करता येणार आहे का? मग त्या नदीतून त्याला जर पलीकडे जायचं असेल तर त्या नदीच्या काठावर कामधेनू नावाची एक गाय आहे. त्या गायीच्या साह्याने त्या जीवात्म्याला पलीकडे जायचं आहे. पण ती गाय सुद्धा त्याला सहकार्य करते. कोणाला? ज्याने आयुष्यभरामध्ये कसायला गाया दिल्या त्याला. मग लक्षात ठेवा महाराज, ज्यांनी कसायला गाया कापायला दिल्या ना, त्यांची सुद्धा वरती मारिती, तुडीती, झुडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. तिथं हायगाई करणार नाही महाराज तो. तिथं अजिबात हायगाई नाही. इथं तुम्ही 4 पैसे दिल्यानंतर इकडं तिकडं टेबला खालून काही पण करता येतंय, पण तिथं मात्र नो अपील. कारण तिथं न्याय असतो आणि खाली निकाल असतो. मग निकाल आणि न्यायामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. म्हणून ज्यांनी गाया दिल्यात ना कापायला, त्यांनी त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. मग गाय दान केली पाहिजे. आणि का दान करू नये? कारण गायीचे आपल्यावर फार उपकार आहे महाराज. अरे भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हावर उपकार करण्याकरता 7 जणांची नियुक्ती केली. कोणते 7 जण? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी म्हणजे कोण? पुणेकर. रवी म्हणजे सूर्य. रवी चंद्रो म्हणजे चंद्र. रवी चंद्रो घना म्हणजे पाऊस. रवी चंद्रो घना वृक्ष म्हणजे झाड. रवी चंद्रो घना वृक्षा नदी, गाय
आणि सज्जन म्हणजे महात्मा. या 7 जणांची तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता भगवान परमात्म्याने नियुक्ती केलेली आहे. पण आता त्यांचे उपकार आपल्याला सांगायला वेळ नाही. पण गायीचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे गायीचे? कारण गाय आपल्याला काय देते? दूध देते. आणि त्या दुधालाच आपण या मृत्यू लोकांमध्ये काय म्हणतो? अमृत म्हणतो. आणि मग ते अमृत आपल्याला ती गाय देते. अरे अमृतासाठी वरती भांडणं चाललेत है का नाही? आणि तेच अमृत आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये गोमाता देते. बरं, गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गायीचं दर्शन केलं तरी पण आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. बरं, गाय आपल्याला दूध देते, गोमूत्र देते, शेण देते खतासाठी. आणखी काय काय देते? लाखो करोडो रुपयाचा एखादा बैल देते. गाड्याचा जर बैल आला त्याचा नंबर तर किती किती किंमत होती महाराज त्याची. त्या भागामध्ये कोट्यावधी रुपयापर्यंत त्याची किंमत जाते. मग एवढे उपकार त्या गोमातेचे आहे महाराज. आणि त्याच गोमातेला मात्र आपण 4 पैशासाठी, म्हणजे जोपर्यंत ती दूध देते, शेण देते, बैल देते, सगळं काही देते, जोपर्यंत तिचा फायदा आहे. किती फायद्याचा, किती स्वार्थी माणूस आहे महाराज. जोपर्यंत तिचा फायदा आहे तोपर्यंत तिचं सगळं वैचून घेतो. आणि ती निकामी झाल्यानंतर 4 पैशासाठी कसायला जर कापाला देत असेल. अरे ती गाय म्हणजे काय? गायला काय म्हटले? कईयों की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है. गैयों की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है. प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है. प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है. अरे गायला जर आपण माता म्हणत असो आणि त्याच मातेला आपण मात्र 4 पैशासाठी कापायला देत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं असायला पाहिजे. म्हणून त्या गायीला ज्यांनी कधी काळी गोदान केलेलं आहे, मग ब्राह्मण काकाला असू द्या नाहीतर पाळणाऱ्याला गोदान केलेलं आहे, त्यालाच ती गोमाता सहकार्य करते. आणि ज्याने दान केलेलं आहे ना गाय, तर त्याला ती सहकार्य करते. आणि त्या गायीच्या साह्याने तो जीवात्मा नदी पार करत असतो. पण त्या जीवात्म्याला ती नदी पार करण्याकरता 59 दिवस लागतात. किती दिवस? 59. मग खालचे 13 आणि हे 28, 41 आणि 41 आणि 59 100 दिवसानंतर तो जीवात्मा त्या वैतरणी नावाच्या नदीच्या पलीकडे जातो. आणि तिथे गेल्यानंतर मग यम दरबारामध्ये चित्रगुप्त त्याला घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर महाराज मग त्याची सगळी फाईल, त्याचं रेकॉर्ड चित्रगुप्त पाहतो. याने काय काय खोड्या केल्या, कोणाचे बांध कोरले, कोणाच्या रात्रीचे घास चारले, कोणाच्या गायीचं दूध उडवलं है का नाही. ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केले ना, मग सगळा आराखडा. आता आपल्याला वाटतं मला कोण पाहतोय, मला कोण पाहतोय. अरे पण तुला पाहतोय त्याला तू पाहत नाही ना. तुला जर इथं कोणी पाहत नसेल पण तुला पाहणारा तो बसलेला आहे ना. कारण त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे या मृत्यू लोकातला सीसीटीव्ही नाही येतो. मग ज्याने ज्याने जसं कर्म केलं तसं तसं त्याला फळ मिळतं. कितीतरी गेले, केले कर्म झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जसं जसं कर्म असेल ना, मग तसं तसं मारिती झुडीती तुडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग महाराज त्या ठिकाणी जसं जसं कर्म असेल तसं तशी शिक्षा मिळत असते. आता त्या शिक्षा सांगायला आपल्याकडे वेळ नाहीये. आणि मग त्या शिक्षा किती दिवस हो? 265 दिवस. किती? 265 दिवस. पण तेवढ्यावरच थांबत नाही. 265 आणि हे 100 किती झाले? 365. आणि मग 365 दिवसानंतर त्याचा मृत्यू लोकांमध्ये ज्या घरी तो राहत होता त्याचा काय केला जातो? श्राद्ध घातल्या जातं, पुण्यस्मरण त्याचं केल्या जातं. आणि मग त्याला खाली पाठवण्यात येतं. आणि मग तो जीवात्मा खाली येतो. कशासाठी येतो? या श्राद्धाचा अन्न प्रसाद ग्रहण करण्याकरता तो येतो. आणि मग इथं आल्यानंतर तो प्रसाद ग्रहण करतो आणि भरभरून आशीर्वाद देतो. तो कामने पितरे आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा.
आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा, मग त्या कुळाला भरभरून ते आशीर्वाद देतात आणि मग पुन्हा वरती जातात. म्हणून करावं लागतं श्राद्ध. झाला 1 वर्षाचा प्रवास. आता 1 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर तो पुन्हा वरती जातो आणि मग त्याच्या जीवनामध्ये अनेक त्या ठिकाणी जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला ती पुढची गती मिळत असते. म्हणून आज खऱ्या अर्थाने आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माये के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आज खऱ्या अर्थाने या निठवे परिवाराने आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा संकल्प या ठिकाणी केलेला आहे. आणि महाराज प्रामुख्याने आपल्यावर तिघांचे ऋण असतात, तिघांचे उपकार असतात. कोणाकोणाचे? पहिले उपकार आहे देवाचे, दुसरे उपकार आहे साधू संतांचे आणि तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. या तिघांच्या उपकारातून आपण काहीही करा उतराई होणार नाही, काहीही करा उतराई होऊ शकणार नाही. आता देवाचे आपल्यावर काय उपकार आहे? देवाने तुम्हा मला पवित्र असा हा नरदेह कसा दिलाय? जेने हा जीव दिला, दान दिलाय, फुकट दिलाय. म्हणजे देवाने तुम्हा मला हा नरदेह फुकट दिलाय, दान दिलाय, म्हणून त्या देवाचे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. बरं, संतांचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे संतांचे? तर भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलाय, त्या नरदेहाची नवे नवे या जीवनाची इति कर्तव्यता सार्थकता कशामध्ये आहे हे सांगण्याचं काम कुणी केलंय? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. म्हणजे संत महात्म्याने हा देह कशासाठी दिलाय हे सांगण्याकरता संत महात्मे अवतीर्ण झाले. कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. आडराणी धावणारं जे जग आहे ना त्याला सन्मार्गाने लावण्याकरता हे संत महात्मे आले आणि ते येऊन त्या ठिकाणी भगवंताने ज्याच्यासाठी हा नरदेह दिलाय ते सांगण्याकरता संत महात्मे आले. म्हणून संतांचे हे आपल्यावर काय आहे? उपकार आहे. आणि आता तिसरे उपकार आहे आई वडिलांचे. काय उपकार आहे? आई वडिलांनी आपल्याला नरदेह म्हणजे जन्माला घातलं, हे आई वडिलांचे काय आहेत? उपकार आहे. आता या तिघांच्याही उपकारातून आपण उतराई होणार आहे का? काहीही करा उतराई होणार नाही. पण या कलियुगामध्ये या तिघांच्याही ऋणातून उतराई होण्याचा एकमेव मार्ग सांगितलेला आहे. कोणता? तो म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण, कीर्तन, भजन. कारण त्या युगामध्ये त्या साधनेद्वारा भगवत प्राप्ती होती. कारण कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौतत हरी कीर्तनात. या कलियुगामध्ये पुण्य संपादन करायचं असेल, नवे नवे या तिघांच्याही ऋणातून उतराई व्हायचं असेल तर एकमेव साधन कोणतं? करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. मुखे गावे हरीचे गुण, मुखे गावे हरीचे गुण, मग नोहे काही बाधा, मग नोहे काही बाधा. करावे कीर्तन. मग कीर्तन जर या मृत्यू लोकामध्ये अतिशय सोपं साधन सांगितलंय. नाम संकीर्तन साधन पै सोपे. कारण त्या युगामध्ये साधना खडतर साधना होती महाराज. कारण कृतयुगाचं आयुष्य किती सांगितलंय? 17,28,000. कृता त्रेता युगाचं आयुष्य सांगितलंय 12,96,000. कृता त्रेता द्वापार युगाचं आयुष्य सांगितलंय 8,64,000. आणि या कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000. मग त्या युगामध्ये आयुष्य मर्यादा भरपूर होती. मग आता कृतयुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. म्हणून भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर भगवंताचं ध्यान करून भगवत प्राप्ती होती. ध्यानाने भगवत प्राप्ती होत होती. कारण कृतयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यानाम कलौतत हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भगवंताचं ध्यान करायचं. कारण 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करायची पूर्वी साधू, है की नाही? मग कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यानाने भगवत प्राप्ती होत होती. कृता त्रेता युगामध्ये भगवंताची प्राप्ती करायची असेल तर यज्ञ यागाने भगवत प्राप्ती होत होती. कृता त्रेता द्वापार युगामध्ये भगवत प्राप्ती करायची असेल तर पूजा पाठाने भगवत प्राप्ती होत होती. आणि या कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर अतिशय सोपं साधन सांगितलंय. कोणतं? नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. आणि किती सोपं? तुगा म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो.
आहे की नाही? अतिशय सोपं, सगळ्यांपेक्षा सोपं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाणा तो धनी घेतो येते. अतिशय सोपं साधन म्हणजे या कलियुगातलं हे नामसंकीर्तन आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून या परिवाराने खऱ्या अर्थाने या तिघांच्याही ऋणातून उतराय होण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. कारण देवाला काय आवडतंय? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. हो, भगवंताला काय आवडतंय? तर त्याचं भजन करणं, त्याची भक्ती करणं, हे जर भगवंताला आवडतंय, म्हणून देवाच्याही उपकारातून उतराय होण्याचा या कलियुगातला हा छोटासा प्रयत्न आहे. बरं, संतांच्या उपकारातून कसं उतराय व्हायचं? तर संतांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी सुद्धा या कलियुगातलं हे कीर्तन माध्यम आहे. कारण संतांच्या मुखारविंदातून त्या ठिकाणी निघालेले शब्द आपल्या तोंडामधून निघतायत, म्हणून त्यांच्याही उपकारातून उतराय होण्याचं हे एकमेव साधन आहे. आणि आई वडिलांच्या उपकारातून उतराय होण्याचं सुद्धा हेच कारण आहे. का? कारण आपण हे जे कीर्तन करतोय, हे कीर्तन झाल्यानंतर हे पुण्याचं जे गाठोडं होणार आहे ना, हे पुण्य जे संपादन होणार आहे ना, हे पुण्य संपादन झालेलं कुठं जाणार आहे? बाबांच्या पुण्यसाठ्यामध्ये जाऊन पडणार आहे. मग या कलियुगामध्ये त्या आई वडिलांच्याही उपकारातून उतराय होण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने या निठवे परिवाराने बाबांच्या, संतांच्या आणि भगवंताच्या उपकारातून उतराई होण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी छोटासा संकल्प केलेला आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने या कीर्तनसाठी लाभलेलं महाराष्ट्रातील नामांकित सर्व वैभव आपल्या गावचे सर्व भजनी मंडळ आहे. सर्वांची नावं आपल्याला ज्ञात आहे, कोणाचंही वैयक्तिक नाव घेणार नाही. अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य आहे, विनेकरी बाबा आहे, त्याचप्रमाणे अतिशय गोड अशी सिस्टम आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महासत्ता न्यूजचे प्रोप्रायटर आमचे परमस्नेह आदरणीय मेवणे नवनाथ भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता ते मी त्यांना फोन केला त्यावेळेला ते झोपलेलेच होते, कारण रात्री नाईट ड्युटी करून आले होते. तरी पण त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे सर्व भजनी मंडळ आहे. सबके पाव हाती के पाव म्हणजे आपल्या गावातलं भजनातलं भीष्माचार्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं ते म्हणजे बाबा आहेत, बाबासाहेब महाराज आहेत, दोन्ही तात्या आहेत, सगळे भजनी मंडळ आहेत. आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने मला आवर्जून आणि त्यांचं नेहमी माझं थोडंसं कौतुक करत असतात, नवे नेहमी आपल्या गावातलं एक भूषण महाराष्ट्राच्या पाठीवर. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेह आदरणीय उत्कृष्ट कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकार जालिंदर महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. महाराज वास्तविक पाहता आम्ही ज्या वेळेला आळंदीला होतो ना, त्यांना माहित आहे आमची काय परिस्थिती होती. आता काही लोक म्हणतात का महाराजांना कशाला पाहिजे असं, कशाला पाहिजे तसं. अरे तिथं आम्ही शिळे तुकडे 8-8 दिवसाचे, महाराज आपण शिळे तुकडे पाण्यामध्ये भिजून खाल्लेत. 8-8 दिवस त्या झडी जर चालल्यात, झडी लागायच्या पहिल्या पावसाच्या झडी 8-8 दिवस उघडत नसायच्या. तुम्ही मस्तपैकी घरामध्ये गरम गरम भाकरी करून खात होते, पण आम्ही मधुकरीला जात होतो. मधुकरी आता त्या पावसामध्ये मधुकरीला जाता येत नसायचं. मग 8-8 दिवस स्लॅपवरती वाळत घातलेले तुकडे, हातोड्याने सुद्धा फुटणार नाही असे तुकडे भिजत घालायचे, सकाळी भिजत घालायचे आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये मिरची पावडर कालून खाल्ले. म्हणून तर कुठंतरी महाराज समाजामध्ये आम्ही त्या ठिकाणी भगवंताची माऊली महावैष्णव ज्ञानोबारांचा हा कृपा प्रसाद आमच्या पदरामध्ये पडलाय. मग एवढ्या सहजासहजी का घासल्याशिवाय, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही महाराज, एवढ्या सहजासहजी मिळत नाहीये. म्हणून माऊलींचा हा प्रसाद आम्हाला आमच्या पदरामध्ये आम्हाला तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने, माऊलींच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेला आहे. सर्वच महिला भगिनी आहेत, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. कोणाचाही वैयक्तिक नाव उल्लेख या ठिकाणी करणार नाही, कारण उशीर भरपूर झालेला आहे, 1:15 वाजलेला आहे. म्हणून या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित करतो, बाबांच्या चरणावरती समर्पित करतो. नातरे बालक बोबडा बोली, का वाकोडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जीवे. या नियमाप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांच्या या अभंगावरती थोडंसं तोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, येरती माई के दुःखाची जनिती नाही, आदि अंती अवसानी. हे 2 चरणाचा भाव आपण पाहिला. आता हे 2 चरण पाहण्यासाठी मी पुन्हा येईल, म्हणजे पुन्हा आलेच ना ते, जाऊ द्या आपल्याला तिकडे जायचं नाही, पण कधी काळी जर त्या ठिकाणी हे 2 चरण राहिले त्याच्यावर मी पुन्हा
चिंतन करेन असं मला म्हणायचं आहे. तरी पण या ठिकाणी मी अगोदर त्याच्यासाठी काय केलं होतं, सरळ सरळ भावार्थ सांगितलेला होता. येरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे. जर तो भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये जर आपलासा केला तर तो परमात्मा काय करेल, त्याच्यासारखं अविनाशी स्वरूप तुम्हाला प्राप्त करून देईल. म्हणून अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. मनाला त्याचं पिस लावा. मन फार चंचल आहे महाराज. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलव दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरी. म्हणजे त्याच्यासारखं चंचल या जगतामध्ये काहीच नाही. पण अशा मनाला जर तुम्ही गोविंदाचं नामस्मरणाचं जर वेड लावलं तर तो भगवान परमात्मा त्याला अविनाशी स्वरूप प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर असं जर झालं, जर त्याने तो देव आपलासा केला तर त्याची या मृत्यू लोकामध्ये कीर्ती राहील. तुका म्हणे तुका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे रतिमा एके दुःखाची जनिती
नाही आधी अंती अवसानी. अगदी अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे या अभंगावरती थोडंसं तुडकं मुडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. आज वास्तविक पाहता या ठिकाणी माझा आवाज तुमच्या लक्षात आला असेल, कारण रोजच धावपळ असते. रात्री मी मुंबईवरून 1-1:30 वाजता आलो घरी, तरी पण इकडं लवकर उठून यावं लागतं महाराज. कारण नियम जो आपल्याला ज्या विश्वासाने ज्यांनी तारीख दिली त्या विश्वासाने तिथं गेलंच पाहिजे. जालिंदर महाराजांनी मला फोन केला, महाराज म्हटले या घरी आपण जेवण करून जाऊ. नाही म्हटलं, मला तिथं 10 वाजता गेलंच पाहिजे. तिथं गेल्यानंतर मग भलेही टाइम होऊ द्या, पण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी अगदी अल्पशा वेळेमध्ये या अभंगावरती तोडकं मोडकं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळे आपली मंडळी असल्यानंतर त्या ठिकाणी आनंद फार वेगळा असतो. कारण आपलेपणा तिथंच, आपपर भाव खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्यामध्ये नसतो. आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं ते प्रथम म्हणजे दाममामा असतील. कारण त्यांनीच खऱ्या अर्थाने त्यांना नाव सुचवलं होतं. आणि त्यांची नेहमी तळमळ असते की आपल्या गावातलं वैभव आणि आपल्या गावातले मोठे झाले पाहिजे, अशी तळमळ म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असते. ती काय फक्त वैयक्तिक माझ्यासाठीच नसते. जालिंदर महाराज असतील, सर्व आपले भजनी मंडळ असतील, सर्व महाराज मंडळी असतील, त्यांची नेहमी तळमळ असते. आणि खऱ्या अर्थाने त्यांची अशी अंतकरणातून असलेली तळमळ आणि भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने त्यांच्या मामांच्या विनंतीला मान देऊन, त्याचप्रमाणे या परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बाबांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तोडकं मोडकं चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या चरणावरती एकच प्रार्थना करेल, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती एकच प्रार्थना करेल, हे भगवंता दयाघना परमेश्वरा, या परिवाराला बाबांच्या जाण्यानं जे काही दुःख झालेलं आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी त्या परिवाराला देवो भगवंताने, अशी प्रार्थना त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अधिकचा वेळ झालेला आहे म्हणून सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आणि तुमच्या सर्वांच्या माऊली महाविष्णू ज्ञानोबारायांच्या बाबांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली